हाय मित्रांनो, कोकणी मनीष या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सकाळचे आता 8:30 झालेले आहेत आणि मी इकडे रोडवरती आलो होतो इकडे असंच। तर आपल्याला दरवर्षी ज्या ठिकाणी रोवणं येतात त्या ठिकाणी आपल्याला आता आज पुन्हा आलेली दिसले। तर तिथे मी गेलो बघायला, तर मला दिसलीत आणि खूप पाऊस भरला होता, म्हणून मग घरी गेलो आणि आता मी पुन्हा निघालो आहे रोवणं काढण्यासाठी। आई घरातून पिशवी घेऊन येते, बघूया आता तिथे किती आले आहेत। मी जवळून बघतही नाही, रोडवरतूनच बघतले, तर आपल्याला काळ्या आलेल्या दिसल्यात। आता मी तिथे जातो आणि आपण काढूया तिथून आणि मग तुम्हाला दाखवतो। खूप लांब नाही आहेत, ते आपलं मागे दिसतंय ते घर आहे आणि हे बघा तिथे आतमध्ये रोवणं आहेत इथे। चला तिथे जाऊन बघूया किती आले आहेत, काय आले आहेत। चला, हे बघा मित्रांनो, हा रोड आहे आणि इथेच रोडच्या शेजारी ह्या चिवारनीतमध्ये ही बघा पाहू शकता, पांढरी पांढरी जी दिसतात ती रोवणं आलेली आहेत। आता आपण आतमध्ये जाऊन इथून आतमध्ये जाऊया आणि काढूयात। रोडच्या शेजारीच आहेत, कुठे आपल्याला जास्त जंगलात सुद्धा जायचं नाही आहे। ही बघा रोवणं कालच काढायला पाहिजे होती खरं म्हणजे, पण ठीक आहे। आता हे पाहू शकता किती आले। काल मी इकडे आलो नाही, आज मी मुद्दाम लक्ष टाकायला आलो, तर मला आज दिसलीत। खरं म्हणजे काल येतो तर काल मस्तपैकी कळ्या दिसल्या असत्या। मित्रांनो, माझ्या मागे बघा किती रोवणं आली आहेत, ती मस्तपैकी पांढरी पांढरी शुभ्र आहेत, चांगली फुलले आहेत। कालच काढायला पाहिजे होती खरं म्हणजे, पण ठीक आहे, आपल्याला आज दिसलेली आहेत ती। आता आपण काढूया, आई घरातून पिशवी घेऊन येते। पाऊससुद्धा आज बारीक बारीक पडतोय। मित्रांनो, हे इथे तर रोवणं आलेलीच आहेत माझ्या मते। हे बघा इकडे वरती सुद्धा खूप दिसत आहेत आपल्याला रोवणं, ही मला आत्ताच दिसलेली आहेत। ही बघा पाहू शकता। आता आपण तिकडे वरती जाऊन बघूयात, ही सुद्धा काढूयात आणि इकडे वरती सुद्धा खूप आहेत, खूप म्हणजे खूप आहेत। आता इकडून आपण बाहेर जाऊन बघूया कितीशी आलेत ती। चला इकडे बाहेर जाऊन बघूया। अडचण आहे मित्रांनो खूप, ही पाहू शकता। ही पहा इकडे किती कुसून गेलेली आहेत मित्रांनो, आपल्याला ही दिसलेलीच नव्हती। ही पहा किती आलेत, हे बघा इकडे मित्रांनो किती कुसून गेलेले आहेत, खूप कुसून रोवणं गेलेली आहेत मित्रांनो। ठीक आहे, पण खालची चांगली आहेत, ही सुद्धा आपण थोडीफार काढूया। मित्रांनो, आपला काल लक्ष पाहिजे होता, म्हणजे आपल्याला कळ्या वगैरे मिळाल्या असत्या। पाऊससुद्धा खूप आहे, त्याच्यामुळे ही फुलल्यानंतर लगेच कुसून जातात, पाणी आणतात। मित्रांनो, आता मी घरी चाललो आहे, कारण घरातून मोठं काहीतरी भांडं घेऊन येतो, सूप वगैरे, कारण खूप आलेत रोवणं। आणि आई अजून आली नाही, ती का थांबले ती बघूया घरी जाऊन। मित्रांनो, आता मी आणि आई घरातून रोवणं काढण्यासाठी आलेलो आहे। कोकणातील रानमेवा किंवा पांढरं सोनं देखील म्हणू शकता। आता आपण हे काढूयात। सूप घेऊन आम्ही आलो आहोत, फुललेत खूप, त्याच्यामुळे त्यामध्ये किडी किंवा भुंबूल असण्याची शक्यता जास्त असते। कळ्या असले की कसं छान असतात। आता हे खूप साफ वगैरे करावे लागणार, भुंबूल असतात त्यामध्ये। चिकाटणंही खूप आहे, पातेरा वगैरे पडला होता। आता ही आम्ही काढून घेतो सगळी पटापट, काय चांगली चांगली आहेत ती। मित्रांनो, आम्ही आता घरी आल्यानंतर माती वगैरे धुवून घेतोय रोवणांवरची, नंतर मग गरम पाण्यात टाकून धुवून घेऊयात स्वच्छ अगदी। मित्रांनो, आपण उकळलेल्या पाण्यामध्ये हे बारीक बारीक तुकडे करून साफ करून टाकले आहेत, जेणेकरून काय किडा मुंगा काय असतील त्या मरून जातील, बाहेर पडतील यासाठी। मित्रांनो, रोवणाचा आता मस्तपैकी रस्सा भाजी बनवली आहे। चिकन मटनलाही मागे कडेल असं हे रोवणांचा मस्तपैकी सांबार होता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि काय झालं की कालच रोवणं काढायला पाहिजे होती खरं म्हणजे, पण आम्हाला आज दिसली, त्याच्यामुळे ती कुसून वगैरे गेलीत। कारण 2 दिवसानंतर ती कुसून वगैरे जातात, त्यांना 2 दिवस रुजून येऊन झालं होतं वाटतंय, मला तरी असं वाटतंय। त्याच्यामुळे चांगली चांगली तेवढी आम्ही थोडीशी काढलीत, बाकीचे आहेत बघूया आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत पुन्हा कळ्या येतील आणि पुन्हा रुजून येतील। बघू, आपण लक्ष ठेवून राहू आणि जर मिळाल्या तर काढू व व्हिडिओही पुन्हा बनवू। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कोकणी मनीष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला भेटू पुन्हा अशाच नव्या व्हिडिओमध्ये।